हॅलो पेरेंट्स, नवीन आयकॉनवरती सगळ्यांचं स्वागत. मी अमृता. आणणार आहोत हिवाळ्यात बाळाच्या टाळूवरती जर पांढरा थर किंवा अंड्यासारखं काही दिसत असेल तर त्याच्यापासून आपण काय करू शकतो. हिवाळ्यात बाळाच्या टाळूची काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं असतं, कारण हिवाळ्यात खूप कोरडेपणा असतो आणि त्याच्यामुळे बाळाची त्वचा, बाळाचे केस याच्यामध्ये खूप फरक जाणवायला लागतो. जर बाळाच्या डोक्यावरती खवले किंवा टाळूवरती पांढरा थर दिसत असेल तर बाळाला अंघोळ घालताना कोमट तेल किंवा नारळाच्या तेलाने मालिश करायचं आहे. त्यासोबतच खूप जास्त गरम पाणी वापरायचं नाही आहे. 1 दिवस आड हिवाळ्यात बाळाला अंघोळ घातली तरी चालतं. टाळूवरती जोरात कंगवा फिरवायचा नाही आहे किंवा जो पांढरा थर आहे तो कंगव्यानी काढायचा नाही आहे. जर बाळाला ती खाज जास्त वाटत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा बाळाला डोक्यावरून अंघोळ घालायची आहे. जास्त वेळा शॅम्पू लावणं किंवा जास्त शॅम्पू लावणं, साबण लावणं या गोष्टी बाळासाठी हिवाळ्यात टाळायच्या आहेत. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणता शॅम्पू वापरताय हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. बाळाच्या टाळूची काळजी कशी घ्यावी याचा डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तो सुद्धा जाऊन बघितला तरी चालेल. अशाच प्रकारच्या पेरेंटिंग टिप्ससाठी नवीन आयकॉनला नक्की सबस्क्राईब करा.